माता जन्माची पुण्याई बहिणाबाई। खास रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। तर मग वाट कसली बघताय, चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये। प्रचंड व्हरायटी, सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर। 10,000ची सिल्क साडी फक्त 2,500, 1,000 रुपयांची जुला सिल्क 499 ला, जेंट्स साठी 1 शर्ट वर 2 शर्ट फ्री, यासह असंख्य ऑफर्स। ऑफर फक्त 9 ते 21 ऑगस्ट पर्यंत। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। विधानसभेच्या निवडणुकीत 288 उमेदवार उभे करण्याची भाषा मनोज जरांगे पाटील करत आहेत। हिंमत असेल तर त्यांनी मैदानात यावे आणि निवडणुकीत उमेदवार उभे करावेत, असे खुले आव्हान ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी दिले। तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे, यावर राजकीय पक्षाने देखील भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान देत ओबीसींच्यावर उठणाऱ्यांना सोडू नका, असं देखील आवाहन त्यांनी केलंय। सांगली येथील तरुण भारत स्टेडियमवर ओबीसींचा एल्गार मेळावा पार पडला। या मेळाव्याला मार्गदर्शन करताना छगन भुजबळ बोलत होते। मेळाव्याला प्राध्यापक लक्ष्मण हाके, आमदार गोपचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे उपस्थित होते। छगन भुजबळ पुढे म्हणाले, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास नाही अशी ग्वाही दिली आहे, पण सर्व पक्षांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणं आवश्यक असल्याचं आव्हान भुजबळ यांनी दिले। ते पुढे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना आरक्षण अजूनही समजलं नाही। 288 जागा लढवण्याची भाषा ते करत आहेत, मग राखीव मतदारसंघात ते मराठा उमेदवार कसे उभे करणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसे आरक्षण दिले ते समजून घ्यावे। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देणं शक्य नाही, या विरोधात 8 लाख हरकती दिल्या आहेत। उद्या ब्राह्मण समाज देखील उठून ओबीसीतून आरक्षण मागेल, त्यांना आरक्षण कसे देणार, असा सवाल भुजबळ यांनी केलाय। सांगलीत मेळावा घेण्याचं नियोजन झाले। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासाठी ओबीसी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांची भेट घेतली, पण मेळावा सांगलीत कशाला हवा, असे पाटील पदाधिकाऱ्यांना म्हणाले। यावर गोपीचंद पडळकर यांनी विशाल पाटील यांच्यावर निशाणा साधत त्यांना 2 महिन्यात लांब मिशा आल्या असल्याचा टोला लगावलाय। तर महापौर पदाच्या निवडणुकीत शेवटच्या 15 मिनिटात जयंत पाटील यांनी मेनुद्दीन बागवान मुस्लिम असल्याने त्यांचं नाव वगळून पाहुण्याला महापौर केलं होतं, असा आरोप देखील त्यांनी केलाय। पडळकर पुढे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, पण त्यांना वेगळे 10% आरक्षण द्यावे, तर सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे। मराठा समाजाला देखील असे आरक्षण मिळत नाही हे त्यांना माहिती आहे। ओबीसींना मराठा समाजातील लोक जातीयवादी म्हणतात, पण या समाज बांधवांनी लोकसभेला मराठ्यांना मतदान केले, त्यामुळे आता पदाधिकाऱ्यांनी खासदार आमदारांना भेटावे आणि सगळे सोयऱ्यांबाबत काय निर्णय घेणार हे लेखी लिहून द्यावं, तसेच विधानसभेच्या 27% जागेवर ओबीसींना उमेदवारी द्यावी अशी मागणी देखील पक्षांकडे करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे आरक्षण दिले, त्यानुसार आपण चालले पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलंय। जिल्हा प्रशासन आणि चौरंग संस्था मुंबई यांच्या सहाय्याने सांगली येथे विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले। ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथे जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉन स्पर्धेस सुरुवात करण्यात आली। यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, एनसीसी बटालियनचे सुभेदार दीपक कुमार, होमगार्डचे केंद्र नाईक जगदीश नागदिवे, क्रीडा मार्गदर्शक सीमा पाटील, एनएसएस समन्वयक डॉक्टर रुपाली कांबळे यांच्यासह अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते। मॅरेथॉन स्पर्धा क्रांतिसिंह नाना पाटील चौक ते टाटा पेट्रोल पंप चौक व परत त्याच मार्गाने क्रांतिसिंह नाना पाटील चौक विश्रामबाग येथे स्पर्धेची सांगता झाली आहे। स्पर्धेचं अंतर साधारण 2 किलोमीटर होतं। या स्पर्धेत विविध शाळा महाविद्यालयातील एनसीसीचे विद्यार्थी विद्यार्थिनी, होमगार्ड, आपदा मित्र, एनएसएस, स्वयंसेवी संस्था, आयुष हेल्पलाईन, रॉयल बोट क्लबचे सदस्य, एनडीआरएफचे जवान यांनी सहभाग नोंदवला। या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक विजय केनसाप्पा काळे, द्वितीय क्रमांक श्रीधर बेसवानी कांबळे व तृतीय क्रमांक प्रमोद संतराज पाटील या एनसीसी विद्यार्थ्यांनी पटकावलाय। महिला गटात प्रथम क्रमांक दीक्षा वाघमारे, द्वितीय करुणा जाधव आणि तृतीय योगिता मोरे या एनसीसीच्या विद्यार्थिनींनी पटकावलाय। विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात आलंय। मिरज तालुक्यातील सावळी हद्दीत सकाळच्या सुमारास एका कारखान्यात अचानक भीषण आग लागली। या आगीत कारखान्यातील लाखोंचं साहित्याचं नुकसान झालंय। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही।
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत दुपारपर्यंत शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली. नेमकी आग कशामुळे लागली याचं कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकलं नाही. सावळी हद्दीत वेस्टर्न प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील पाठीमागील बाजूस असणाऱ्या एका विभागात रविवारी सकाळी अचानक आग लागली. काही कळण्याच्या आतच क्षणार्धातच आगीनं रौद्र रूप धारण केलंय. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट हवेमध्ये पसरले होते. अचानक लागलेल्या आगीमुळे कामगारांची धावपळ उडाली. या आगीत कारखान्यातील असणारं लाकडी पॅटर्न जळून खाक झाले. त्याचबरोबर इतर साहित्यांचंही मोठं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत इतरत्र आग पसरू न देता दुपारपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत कारखान्यातील साहित्याचं लाखोंचं नुकसान झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचं काम कुपवाड पोलीस ठाण्यात सुरू होतं. आगीचं नेमकं कारण अजूनही समजू शकलं नाहीये. उद्योग आणि व्यापार वृद्धीसाठी आधुनिक काळात विमानतळ आवश्यक आहेच. सांगली जिल्ह्यात कौलापूर येथील जागेवर विमानतळाला मंजुरी घेऊन ते पूर्ण करणे ही आता माझी जबाबदारी असेल. त्यासाठी जागा हस्तांतरणाची प्रक्रिया आपण लवकरच सुरू करू, अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. कौलापूर विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार आणि भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मकरंद देशपांडे यांनी आज पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास कौलापूर विमानतळ या विषयावर चर्चा झाली. या जागेतील तांत्रिक बाबींपासून ते जिल्ह्याच्या शेती, उद्योग, व्यापार वाढीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मकरंद देशपांडे यांनी कौलापूर विमानतळाची ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडली. मुरलीधर मोहोळ म्हणाले, छोट्या विमानतळाचा विषय महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे आहे. कौलापूरचे विमानतळ करण्याबाबत या प्राधिकरणासह केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाची संयुक्त बैठक घेऊ. त्याआधी या जागेचा स्टेटस तपासून घ्यावा लागेल. त्याबाबत मी माझ्या यंत्रणेला आदेश दिलेत. ही जागा कुणाच्या ताब्यात आहे, ती हस्तांतरित करण्याची प्रक्रिया झाली आहे का, हे तपासून घेऊन आठवडाभरात पुढचा टप्पा सुरू करूयात. सांगली जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारी गोष्टी माझ्या हातून घडत असेल तर ती मी प्राधान्याने करेन. कौलापूर विमानतळ आता माझी जबाबदारी असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे. रवींद्र वस्त्र निकेतनचा रक्षाबंधन सेल रविवारी मात्र ग्राहकांच्या गर्दीचा उच्चांक निर्माण करणारा ठरलाय. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने अनेक महिला, युवती आणि कुटुंबातील सदस्यांनी उपस्थिती दर्शवली होती. सेलमुळे मोठ्या प्रमाणात कपड्यांची खरेदी यावेळी ग्राहकांनी केल्याचं दिसून आलंय. सेलमध्ये सुद्धा अत्यंत दर्जेदार आणि ग्राहकांना परवडतील असे कपडे उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांकडून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटत होत्या. ग्राहकांचा वाढता ओघ पाहून रवींद्र वस्त्र निकेतनच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली आहे. मोठ्या प्रमाणात सर्वत्र कपडे पाहायला मिळत असल्याने ग्राहक ही मुक्तपणे खरेदीचा आनंद घेत आहेत. अत्यंत कमी किमतीत रक्षाबंधनसाठी ही सुवर्ण संधी असल्याने ग्राहकांचा मोठा कल आज रवींद्र वस्त्र निकेतनच्या शाखांमध्ये दिसून आलाय. यावेळी अतिशय दर्जेदार वस्त्रे आणि रवींद्र वस्त्र निकेतनने व्यवसायातून आपली विश्वासार्हता टिकवली असल्याचं ग्राहकांच्या प्रतिक्रियांमधून दिसून आलंय. आपल्या ग्राहकांना सोयीचं ठरावं यासाठी रवींद्र वस्त्र निकेतनने तासगाव, जयसिंगपूर, सांगोला, विटा, तुंग, जत, शिरोळ, सावळज, कोळे, पलूस, संख, कडेगाव, कवठेमंकाळ आणि कर्नाटकातील रायबाग, तेलसंग, शिरूर या ठिकाणी ग्राहकांच्या सोयीसाठी आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. सध्या या सर्व शाखांसहित सलगरे येथील मुख्य शाखेमध्येही हा सेल सुरू आहे. 9 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल सुरूच राहणार असून आजचा सुट्टीचा रविवार हा सर्वाधिक गर्दीचा उच्चांक गाठणारा रविवार ठरलाय. सर्वच ठिकाणी फ्रेश स्टॉक उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रवींद्र वस्त्र निकेतनच्या वतीने करण्यात आले. चिंतामणनगर रेल्वे पुलाच्या रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ नागरिक जागृती मंचच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करत निषेध आंदोलन करण्यात येणार होते. मात्र या आंदोलनाची दखल घेत कंत्राटदाराने कामाला गती दिल्याचं चित्र असल्याची माहिती सतीश साखळकर यांनी दिली आहे. साखळकर म्हणाले, आंदोलनाचा धसका घेत काल रात्री एका बाजूचा स्लॅब पडलेला दिसला, तसेच दुसऱ्या बाजूचे गर्डर येऊन पडलेले आहेत. ते 2 दिवसात बसवण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यात त्यावर स्लॅब टाकण्यात येणार आहे असं कामावरच्या मॅनेजरनं सांगितलं. रेल्वेचे शाखा अभियंता शिंदे यांना फोन केल्यावर त्यांनी सदरची माहिती सांगितली. मात्र आम्ही 15 ऑगस्ट रोजी आंदोलनावर ठाम असून आम्ही स्वातंत्र्य दिन तिथेच साजरा करणार असल्याचे सांगत सदर पुलाच्या रखडलेल्या कामामुळे त्रस्त असलेल्या व्यापारी, उद्योजक तसेच स्थानिक नागरिकांनी 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सदर ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कामाच्या ठिकाणी नागरिक जागृती मंचच्या वतीने पाहणी करण्यात आली. यावेळी सतीश साखळकर, उमेश देशमुख, पद्माकर जगदाळे, गजानन साळुंखे, नितीन चव्हाण, शंभूराज काटकर, प्रकाश निकम, सचिन देसाई, जयदीप चेंडके, उदय पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, डॉ. संजय पाटील, विकास मगदुम यांच्यासह नागरिक उपस्थित होते.